काय मग मंडळी, तुम्हाला पण एकाच पद्धतीचा पराठा खाऊन कंटाळा आलेला आहे का? मग अतिशय वेगळ्या पद्धतीचा, कधीही न खाल्लेला आज आपण चवदार असा पराठा बनवूया. त्यासाठी इथे 1 कप गव्हाचं पीठ घेतलं. हिरवी मिरची यामध्ये मी बारीक कट करून घातलेली, हळद घातली, धना पावडर घातलं, थोडीशी मिरची पावडर घातली, चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं. 1 चमच इथे मी पांढरे तीळ घातले, थोडीशी ओवा मी हातावर क्रश करून घातलेला, थोडीशी कोथिंबीर इथे मी बारीक कट करून घातलेली. त्यानंतर कांद्याची पात इथे मी स्वच्छ धुवून बारीक कट करून यामध्ये घातली. मस्त असं मिक्स करून घेतलेलं. 1 पळी तेल घातलं, परत छान असं मिक्स करून घेतलेलं. थोडं पाणी घालून इथे आपल्याला अगदी पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर यावर मी थोडंसं तेल घालते, परत मस्त असं मौसूद करून 10 मिनिट साईडला ठेवते. 10 मिनिटानंतर इथे आपण पराठा लाटून घेऊया. तर इथे मी एक छोटासा गोळा घेतला, थोडंसं त्यावर आपल्याला पीठ लावायचं, चपाती तिथे लाटून घ्यायची. त्यानंतर थोडंसं यावर मी तेल लावलं, थोडंसं पीठ भरभरलं आणि अशा पद्धतीने इथे मी चौकोनी घडी करून घेतलेली. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्यावर आपल्याला तूप घालायचं. मस्त असं तूप लावून अलटून पलटून खमंग खरपूस होईपर्यंत इथे मी पराठा भाजून घेतलेला. मस्त इथे आपल्या पराठे तयार झालेले आहे. छान दही लोणचं कशासोबतही खा, अप्रतिम लागतात.